कालच्यातला एकही माणूस आज दिसत नाही. एवढं म्हटल्यानंतर एका गृहस्थानी मला सांगितलं, बुवा काय माहिती आहे का, कीर्तनाला बसण्याच्या आमच्या गावात आम्ही पाळ्या लावल्या आहेत. म्हणजे कालचे कुठे आहेत? नाही, कालचे आज नाही येणार, ते उद्या येतील परत. आज आमची पाळी आहे कीर्तनाला बसण्याची. मग कालचे बागेची राखण करायला गेलेत, चोऱ्या होतात. मग म्हणाले उपाय काय याच्यावरती? मग ठीक आहे म्हटलं, महाप्रसादाच्या वेळी पण हेच करता का? वा, ते पुढच्या वर्षी जेवतील, आम्ही यावर्षी जेवू. हा, महाप्रसादाला सगळे धाडून असेल नसेल तो सगळा. म्हणून आमच्याकडे एक म्हण आहे, भजनाला 8, कीर्तनाला 60. भजनाला 8 आणि भोजनाला 60. त्याप्रमाणे पण संध्याकाळी पाहायला आल्यानंतर उपस्थिती चांगली. आता काय देऊळच लहान पडलं म्हणून म्हणाले, त्याच्या कृपा असेल ना तर देऊळ सुद्धा मोठं होईल. पण मग याच्यासाठी काय करायला हवं? एकनाथ महाराजांचं पद निरोपणाला घेतलंय, अनन्य शरण रिघा, हरीला अनन्य शरण रिघा. तारकतो जगदीश्वर जाणुनी, तारकतो जगदीश्वर जाणुनी अनन्य शरण रिघा. त्या भगवंताला अनन्य भावाने शरण जा. मानवदेही साधन करी एका जनार्दनिगा, हरीला अनन्य शरण रिघा. तारकतो जगदीश्वर. आता साधा सरळ अर्थ जर विचारात घेतला गेला तर नरदेह जो काही प्राप्त झालेला आहे याला मोक्ष मिळवणं. ज्या भगवंतानं आपल्याला जन्माला घातलं त्याच्यापर्यंत जाणं ही नरदेहाची इतिकृत्यता. पण मग हे शरण जाणं कशासाठी? संतांनी जे काही सांगितलं, नाथ महाराजांनी सांगितलं, हे शरण जाणं कशासाठी? का शरण जा? किती वेळा शरण जा? कसं शरण जा? ह्या प्रश्नांची उत्तरं शोधली की पूर्वरंग संपला. सृष्टीमध्ये जे जे काही प्राणी आहेत ना, ह्या सगळ्यात पूर्णपणे परावलंबी असणारा प्राणी जर कोणता असेल तो म्हणजे माणूस. जन्माला आल्यापासून, जन्माला आला पूर्णपणे आईवरती अवलंबून आहे. सगळे व्यवहार त्याचे, जे काही भूक लागली, तहान लागली, सगळ्या गोष्टी या आईवरती अवलंबून आहेत. बरं ठीक आहे, जरा मुलगा मोठा झाला, छान चांगले कपडे बिपडे घातले, आंघोळ बिंघोळ झाली, आईनं त्याच्या आंघोळ बिंघोळ केली, सगळं काही झालं, पावडर तिट्टी वगैरे सगळं काही झालं. आणि तेव्हा मग वडील म्हणतात, हा आता दे त्याला माझ्याकडे, आता त्याला दे माझ्याकडे, बाजारात जातोय जरा घेऊन जातो. बरं म्हणाली, ठीक आहे, हरकत नाही. आणि ते जे तयार झालेलं मूल वडिलांनी हातात घेतलं, बाळ्या चल आपण आज बाजारात जाऊया म्हणून वडील त्याला अगदी दाराच्या बाहेर नेणार. तेवढ्यात ते मूल म्हणतं, बाबा काय झालं? जायचंय. ते टीव्हीवरती जाहिरात लागते ना, बाबा झाली. बाप लगेच काय करतो, बाहेर जायचं थांबवतो, आईकडे ए पार्सल ताब्यात घे, त्याचं काय आहे ते सगळं बघून मग दे. ते जे आईवरती अवलंबून आहे, ज्या ज्या गोष्टी त्या सगळ्या आईलाच बघाव्या लागतात आणि आईला त्याचा कंटाळा येत नाही. आईला त्याचा कंटाळा येत नाही. ती प्रेमाने
त्याचे सगळं काही करत असते. ऐसे कळवळ्याची जाती करी लाभावेण प्रीती. हा मुलगा उद्या मोठा होईल आणि आपल्याला मखरात बसवेल ही अपेक्षा ठेवून नाही ती करत. कोणतीही अपेक्षा ठेवत नाही. निरपेक्ष भूमिकेतून आई आपल्या मुलाचं करत असते. आता मुलगा थोडा मोठा झाला, त्याच्या गरजा बदलल्या. मुलाच्या गरजा आता बदलल्या. आता तो शाळेत जायला लागला. मग शाळेच्या दृष्टिकोनातून च्या गरजा, मग प्रत्येक गोष्ट लागली बाबा. झालं, त्याही गरजा संपत आल्या, पूर्ण होत गेल्या. मुलगा आणखीन पुढे निघाला, कॉलेजला गेला. गरजा वाढायला लागल्या. बाबा गाडी हवी. आता सायकल पुरत नाही, आता गाडी हवी. बरं ठीक आहे, पुढं पॉकेट मनी हवा, मोबाईल हवा. बरं तो तुमच्यासारखा एवढ्या डबी नाही चालायची, चांगला हवा, मोठा हवा. बाप बिचारा त्याच्या गरजा पुऱ्या करत असतो. हे सगळं झालं. आता शिक्षण पूर्ण झालं, नोकरी व्यवसाय या गोष्टी सुरू झाल्या. शेवटी नुसतं BCom झाला म्हणजे लगेच बाजारातलं काही कळायला लागलं असं अजिबात नाही. ती एक डिग्री आहे त्या विषयातली. म्हणजे संगीत शिकणाऱ्यांना माहिती असतं की विशारद व्हा, अलंकार व्हा किंवा अन्य काही व्हा. प्रॅक्टिकल जे आहे त्या प्रॅक्टिकलला पर्याय नाही. सगळा विशारद अलंकार झालेले गायक गायला बसला आणि त्याचा जर या दोघांवरती काही कंट्रोल नसेल तर ते जरा सांभाळून घे बरं का. आम्हाला काही येतच नाही, आम्ही सुरुवातीलाच सांगतो मला यातलं काही कळत नाही, यातलं त्याहून कळत नाही. आणि अज्ञानात सुख असतं आणि दुसऱ्यांना मोठं करून आपण लहान होत नाही. एवढी 2-3 वाक्य आपल्याजवळ ठेवली. झाला, हळूहळू व्यवसायात स्थिरावला. आता व्यवसायात स्थिरावला, आता पुढच्या करता वैषयिक सुख तीही मिळायला हवी. लग्न कार्य झालं. बरं, लग्न कार्य झालं ठीक आहे, ती मनासारखी मिळाली तर ठीक आहे. पण मनासारखी नाही मिळाली तर होणाऱ्या आणखीन भानगडी वेगळ्याच. म्हणजे ज्या सुखासाठी ही सगळी धडपड करायची, तुकाराम महाराजांचाच अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणतायत अभंगामध्ये, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, दिल्या घेतल्याचे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. बा अंतकाळीचे कोणी नाही, बा अंतकाळीचे कोणी नाही. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. जन हे सुखाचे. तुका म्हणे माझे नवतील कोणी. तुका म्हणे माझे नवतील कोणी. नवतील कोणी. एका चक्रपाणी वाचूनी या. एका चक्रपाणी वाचूनी या. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. जन हे सुखाचे. तुकाराम महाराज सांगतायत, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे.
वा अंतकाळीचे कोणी नाही. लोक कसे आहेत? दिल्या घेतल्याचे, बस तेवढ्या पुरेसा व्यवहार, शेवटपर्यंत कोणीही नाही. बरं, एवढं सगळं करून जे काही सुख मिळालं शाश्वत आहे का? बस हे सुख मिळालं, आता मरेपर्यंत काही नाही मिळालं तरी चालेल, जे काही मिळालं ह्या सगळ्यांच्या बरोबरच्या शिक्षण विक्षण संसार वगैरे करून जे काही सुख मिळालंय या सुखात समाधानी आहे? नाही. हे जे सगळं या सगळ्या गोष्टींपासून मिळणारं सुख आहे हे अशाश्वत सुख आहे, अनिश्चित आहे. मग निश्चित स्वरूपाचं सुख मिळायला हवं असेल तर त्या भगवंताला शरण जा. तमेव शरणं गच्छ, तमेव शरणं गच्छ, सर्वभावेन भारत, तत्प्रसादात् परां शांती स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. भगवद्गीतेमध्ये भगवंतानी अर्जुनाला सांगितलं, तमेव शरणं गच्छ, त्यालाच शरण जा. सर्व भावेन भारत, भारत म्हणजे अर्जुन. अर्जुनाला सांगितलंय, अर्जुना त्याच ठिकाणी तू शरण जा. त्वत्प्रसादात परम शांती स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम, जिथे तुला शाश्वत सुख मिळेल. आणि शाश्वत सुख मिळायचं असेल तर एकच ठिकाण, ते म्हणजे भगवंताचे चरण. अनन्य शरण रिघा, हरीला अनन्य शरण रिघा. म्हणून शरण जावे सर्व भावे, सर्व भावानी त्या भगवंताला शरण जा. कारण जन्म मृत्यू हे थांबल्याशिवाय सुख नाही. बरं, जोपर्यंत याच सुखात रममाण झालेला आहे, हे जे काही सुख आपल्याला मिळतंय आत्ता, जे काही प्रपंचातलं सुख, तोपर्यंत जन्ममरण हे सतत चालूच राहणार आहे. हे थांबायला हवं. म्हणून आचार्यांनी सांगितलं, पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम, पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम. इह संसारे खलु दुस्तारे, कृपया पाहि मुरारे. इह संसारे खलु दुस्तारे, कृपया पाहि मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम, भज गोविंदम भज गोविंदम, गोविंदम भज मूढ़मते, गोविंदम भज मूढ़मते, गोविंदम भज मूढ़मते. पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम. यह संसारे खलु दुस्तारे, कृपया पाहि मुरारे, कृपया पाहि मुरारे, कृपया पाहि. पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम. हे आहे जन्ममृत्यू, परत परत आहेच. मग याच्यातून जर सुटका व्हायला हवी असेल तर म्हणाले काय करा? अनन्य शरण रिघा, हरीला अनन्य शरण रिघा. कारण त्या भगवंताशिवाय कुणीही दुसरा याच्यातून सोडवणारा नाही. मोरोपंतांनी आर्या लिहिली, हरिविण भुवनी दुसरा, हरिविण भुवनी दुसरा, अखिलार्थद सुरतरु न दीना. हरिविण भुवनी दुसरा, अखिलार्थद सुरतरु न दीना. कोण घनाविण दुसरा, कोण घनाविण दुसरा, शुष्क करील शुष्क जो नदी नाला. राम 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 रघोत्तम राम राम राम
हरिविण भुवनी दुसरा, भगवंताशिवाय दुसरा कोणीही नाही. अखिलार्थद सुरतरू नदीनाला. सुरतरू म्हणजे कल्पवृक्ष. दीन जो आहे, जो भगवंताला शरण गेलाय, तो दीन याला भगवंताच्या कृपेशिवाय दुसरा कल्पतरू नाही. हरिविण भुवनी दुसरा, अखिलार्थद सुरतरू नदीनाला. लहानपणी पूर्वी शाळांमधून सुद्धा पाठांतराला आर्या असायच्या मोरोपंतांच्या. छान आर्या. तू सागर करुणेचा, तू सागर करुणेचा, देवा तुझलाची दुःख सांगावे, तुझ वाचून इतराते, दिनमुख पसरोनी काय मागावे. खरं सांगू का, पूर्वीच्या शाळांच्या अभ्यासक्रमामध्ये हे सगळं जे आपलं मराठी वाङ्मय ना, आता जे काही अभिजात मराठी विराठी वगैरे, आता जे काही परत आता कळलं, सगळी भाषा हातातून गेली, तेव्हा आता हे परत सुरुवात झाले. अभिजात मराठी, मग हे करा ते करा, ह्या कविता त्या करा, ह्यांचं वाङ्मय त्यां. अरे आहे ना आमचं, पण मधल्या काळात आम्हीच पाठ फिरवली. अजूनही तुम्हाला सांगतो, रामजन्माचं कीर्तन ज्या वेळेला करतो, त्या रामजन्माच्या कीर्तनाच्या वेळी श्रावण बाळाची कथा येते. आणि श्रावण बाळाची कथा आली, मध्यम घे, श्रावण बाळा नको बदलू नको, राहू दे, एक सेकंद करतो. ह्या श्रावण बाळाच्या कथा आली की सहजगत्या कविता येऊन जाते. आणि ती कविता म्हटल्याशिवाय पुढे जावत नाही, म्हणून 2 ओळी फक्त म्हणतो आणि पुढे जातो. शर आला तो धावूनी आला काळ, विव्हळला श्रावण बाळ, आई गे दीर्घ फोडूनी हात, तो पडला जाऊनी झोप, ये राजाच्या श्रवणी करुणावाणी, हृदयाचे झाले पाणी. त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी शोकाकुल झाला नृमणी, आसवे आणुनी नयनी, तो बदला हंत तुझ्या नाशाला, मी पापी श्रावण बाळ. कविता म्हणायला सुरुवात केली ना की निम्मे श्रोते तरी त्यांचे ओठ हलताना दिसतात. आपल्याकडे आज कीर्तनाचं वाङ्मय, कीर्तनाचं यातलं सगळं शाळांच्या अभ्यासक्रमात होतं आपल्याकडे. पण आता सारे बदलले, अहो जग पुढे गेले, मराठी नको इंग्लिशमध्ये, इंग्लिशमध्ये ना धड मराठी येत ना धड इंग्लिश येत, असा मध्येच मग लोंबकळत राहायला लागला. मराठी माणसं उद्योगधंद्यात मागं पडतात, न पडायला काय. एक गोष्ट लक्षात ठेवायची, कुठलीही भाषा शिका, आपली मातृभाषा ही पहिल्यांदा आलीच पाहिजे. मी च वरती जोर देतोय. आपल्या भाषेत आपल्याला आधी चांगलं बोलता यायला हवं, मग दुसरी भाषा शिका. पण आजकाल झालंय काय, घरात अर्धवटपणा, शाळेत त्याहून अर्धवटपणा. ते म्हणाले शाळेत मराठीने इंग्लिशवाले म्हणतात, हा हिंदीतून एक वेळ बोला, म्हणजे ते आणखीन अर्धवट. कुठलीही एक धड भाषा बोलता येत नाही, एका भाषेत बोलत शकत नाही. संस्कृत वगैरे तर तो आणखीनच वेगळा विषय. असो, तू सागर करुणेचा देवा, तुझलाची दुःख सांगावे, तुझ वाचून इतरा ते दिनमुख पसरोनी काय मागावे. भगवंता, अरे तुझ्याशिवाय कुणाकडे मागायचं काही. कसं झालं, एक राजा शिकारीला गेला, त्याच्याबरोबर ते त्याचे हाकारे करणारे वगैरे सगळे होते. पण राजा घोड्यावर बसून एका हरणाचा पाठलाग करत निघाला. हरणही चपळ होतं, तेही जोरात पळत होतं. राजा त्याच्या पाठोपाठ पळत निघाला. करता करता करता
राजा बराच पुढं गेला, बरोबर ते सगळे लोक मागं राहिले. आता राजा एकटाच पुढं गेला. होता होता सूर्य मावळायची वेळ आली, संध्याकाळ झाली. राजाला परत येण्याचा मार्ग सापडेना. राजा एकटाच. तिरी संजा होत आल्या. राजानं विचार केला, कुठेतरी दिवा लुकलुकताना दिसतोय. म्हणून राजा त्या दिव्याच्या प्रकाशाच्या रोखाने निघाला. ते धनगरवाडी होती. राजा गेला. आता समोर ज्याचं घर होतं त्याला काही माहिती नाही आहे, कारण सगळ्याच लोकांनी काही राजाला बघितलेला असतो ना. ठीक आहे, नगरचा राजा. बरं, राजा सुद्धा गेलेला, तो शिकारीसाठी गेलेला आहे. तो काही आपण चित्रामध्ये राजा बिजा बघतो, सुरवार विरवार घातलेले ते सगळे, अशा याच्यात असा काही नाही. शिकारीच्या वेशात गेलेला राजा, त्यामुळे त्याला राजा म्हणून कोणी ओळखण्याचा काही संबंधच नव्हता. पण एक कोणीतरी आपल्याकडे पंथस्थ आलाय म्हणून त्या धनगरानं त्याचं स्वागत केलं, पाणी बिणी दिलं, सगळं झालं. आणि राजानं हात जोडून विचारलं आणि सांगितलं, म्हणाला, रात्री माझी मुक्कामाची. हो म्हणाला, राहा ना तुम्ही इथे. झालं. धनगरानं त्याला राहायला जागा दिली. त्याच्या बायकोनं रात्री भाकरी विक्री केली, भाजी भाकरी. आयुष्यात ज्यानं भाजी भाकरी हा विषय कधी खाल्लेला नसतो त्यानं शांतपणानं भुकेच्या वेळेला खाल्लं. राजानं धनगरानं त्याला 2 घोंगड्या दिल्या. एका घोंगडीवरती राजा झोपला, दुसरी घोंगडी पांघरायला घेतली. दिवसभर दमलेला होता राजा, झोप छान लागली. सकाळी उठल्यानंतर त्या धनगरानं त्याला शेळीचं दूध प्यायला दिलं. तेही झालं. राजानं हात जोडले, म्हणाला, तुला आत्ता सांगतो की ह्या नगरीचा मी राजा आहे. धनगरांना नमस्कार वगैरे केला, सगळं झालं. काल मी आल्यापासून पाहिलं तू माझं आदरात इथे चांगलं केलंस, तेव्हा आता मी निघतोय. खरं तर तुला काहीतरी द्यायचं आहे मला, पण आत्ता माझ्याजवळ तुला देण्यासारखं काहीही नाही. हे तू असं कर, राजवाड्यावरती मला भेटायला ये. आलास की द्वारपालांना मी सांगून ठेवेन. द्वारपालांना फक्त माझं नाव सांग, अमुक अमुक मी आलोय असं सांग, ते तुला माझ्यापर्यंत आणून सोडतील. पण ठीक आहे म्हणायला हरकत नाही. आणि आता काही दिवस निघून गेले. राजा तिथून आला, तो आपल्या नगरात आला, सगळं काही झालं. धनगराचा नियमित कारभार जो काही होता तो सुरू झाला. एक दिवस महिनाभराने त्याच्या मनात आलं, राजा येऊन गेलाय, म्हणालाय येऊन जा, काय हवं असेल ते तुला द्यायचं होतं, पण त्याच्याजवळ नाही, काय देतो बघूया. म्हणून धनगर निघाला, राजवाड्यावरती आला. राजवाड्यावरती आल्यानंतर धनगरानं द्वारपाल्याला सांगितलं. द्वारपाल्यानं लगेच सांगितलं, ठीक आहे म्हणाल, चला. वेळ सकाळचीच होती. राजा देवपूजा करत होता. हे ना, राजानं सांगितलेलंच होतं, मी असेल तिथं तू आणून त्याला दाखल कर. इकडे देवपूजा चाललेली होती. बरं, राजाच्यात नाही, त्या राजवाड्यातलं देवघर, ते काही आपल्या देवघरांसारखं नव्हे. एवढीशी खोली आणि त्यातच देव राहतायत की पूजा करणारा राहतोय असं नव्हतं. व्यवस्थित छानपैकी देऊळ, ते देवबीव सगळे. धनगर असा येऊन बसलेला होता. तो ते सगळं बघत होता. राजा पूजा करतोय. सगळी पूजा झाल्यानंतर राजानं प्रार्थना केली भगवंताची. आपण मगाशी सांगितलं ते, आवाहनम न जानामी तवार्चनम देवा. यथाशक्ती वेळीवाकडी पूजा केलेली आहे. पूजा करताना काही चूकवाक झाली असेल तर ती क्षमा कर. आणि माझी जी प्रजा आहे, या प्रजेला सुखात ठेव. त्यांना धनधान्य, पैसा, अडका वगैरे वगैरे सगळं जे आहे ते व्यवस्थित मिळू दे, आणि माझी प्रजा सगळी सुखात असू दे वगैरे वगैरे. राजा प्रार्थना केली भगवंताची. आणि सगळं झाल्यानंतर राजा वळला. तो वळून बघितलं, तोवर धनगर बसलेला. धनगर हे सगळं निरीक्षण करत होता की ज्या राजानं आपल्याकडे येऊन मला सांगितलंय पूजा बिजा करतोय, ठीक आहे.
धनगराला पाहिल्याबरोबर राजा म्हणाला, अरे वा, म्हणाला कधी आलास तू वा? तो म्हणाला, हे तुमचं चाललं होतं ना, मला हे दे मला ते दे वगैरे चाललं होतं ना तुमचं, तेव्हा चालू. बरं बरं झालं आलास. मला सांग, तुला काय देऊ, काय हवंय? तू त्या दिवशी माझं आदरातिथ्य चांगलं केलंस. धनगरानं सांगितलं, ला महाराज रागावू नका, पण एका भिकाऱ्यानं दुसऱ्या भिकाऱ्याकडे काय मागायचं? काय? एका भिकाऱ्यानं दुसऱ्या भिकाऱ्याकडे काय मागायचं? राजा बघत राहिला, म्हणजे काय म्हणाला? नाही नाही म्हणलं, तुम्ही मला सांगताय तुला काय हवं असेल ते मागून घे, पण मी इथं आल्यानंतर बघितलं तुमची ती पूजा चालली होती, ते झाल्यानंतर तुम्ही तो जो कोण आहे त्याला सांगत होतात की मला हे दे, माझ्या प्रजेला ते दे, मला अमकं दे, मला तमकं दे. म्हणजे मला जे तुम्ही देणार ते त्याच्याकडे मागूनच देणार ना? म्हणजे मी जसा मागायला आलोय तुमच्याकडे तसं तुम्ही पण त्याच्याकडे मागताच आहात. म्हणजे मी जसा हात पसरतोय मला हे द्या म्हणून, तसं तुम्ही कुणाकडे तरी हात पसरताय. म्हणून एका भिकाऱ्यानं दुसऱ्या भिकाऱ्याकडे काय मागायचं? राजा म्हणाला, अरे बाबा तसं नाही आहे, मी ज्याच्याकडे मागत होतो तो मी राजा आहे, पण मी राजा कुठपर्यंत? ह्या माझ्या राज्यापुरेसा, प्रजेपुरेसा, या प्रजेतल्या लोकांना काही लागलं काही झालं तरी सुद्धा ते देण्या इतपत मी राजा आहे. पण त्रैलोक्याचा स्वामी म्हणून जो कोणी आहे तो वेगळा आहे. कबीर महाराजांनी सांगितलंय, हरी से कोई नहीं बड़ा, हरी से कोई नहीं बड़ा, दीवाने क्यों गफलत में पड़ा, दीवाने क्यों गफलत में पड़ा, दीवाने क्यों गफलत में पड़ा. हरि से कोई नहीं बड़ा, हरि से दीवाने क्यों गफलत में पड़ा, दीवाने क्यों गफलत में पड़ा, दीवाने क्यों गफलत में पड़ा. हनुमानाने सेवा केली, हनुमानाने सेवा केली, ले द्रोणागिरी उडा, ले द्रोणागिरी उडा, दीवाने क्यों गफलत में पड़ा, दीवाने क्यों गफलत में पड़ा, दीवाने क्यों गफलत. दीवाने क्यों गफलत में पड़ा. कहते कबीर सुन भाई साधु, हरि चरण चित जुड़ा, दीवाने क्यों गफलत में पड़ा. अरे या सगळ्यांपेक्षा सुद्धा एक सुपर पॉवर तो म्हणजे भगवंत. हरी से कोई नहीं बडा. या भगवंता सारखा शिवाय दुसरा कुणीही मोठा नाही. मग धनगर म्हणाला मागायचंच असतं तर मी तुमच्याकडे कशाला मागू, मी त्याच्याकडे डायरेक्ट मागेन ना, एजन्सी कशाला. कंपनी जर डायरेक्ट माल सप्लाय करते आपण ऑर्डर दिल्यावर, तर मग एजंटच्या थ्रू जायचंच कशाला. तसं तुमची मध्यस्थीच कशाला. मला जर जन्ममृत्यूच्या राहटगाडग्यातून सुटका हव्या असं जर मागायचं असेल तर तुम्ही देऊ शकणार नाही. देणारे कोण? तो. म्हणून तू सागर करुणेचा देवा, तुझलाच दुःख सांगावे, तुझं वाचुनी तर राते, दिनमुख पसरो निकाय मागावे. बरं, तो असा आहे त्याच्यावरती विश्वास ठेवला, देणार नाही दगा, हरीला अनन्य शरण रिहा.
तो दगा देणार नाही. एकदा त्यानं ठरवलं की आपण आपले जे भक्त आहेत, जो आपली भक्ती करतो, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जनन मरण. भगवंतांनी प्रतिज्ञाच केली. एका पुराणिक बुवांचं पुराण राजाच्या दरबारात चालायचं. छान राजाश्रय मिळाला होता. पुराणिक बुवा सुद्धा विद्वान होते. राजाच्या दरबारामध्ये प्रवचन रोज चालायचं. एक दिवस प्रवचन चालू असताना प्रवचनकारांनी, या पुराणिक बुवांनी, हाच श्लोक निरूपणासाठी घेतला आणि बोलण्याच्या ओघात त्यांनी सांगितलं की अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते. सगळा श्लोक ऐकला, त्याचा अर्थही सांगितला की भगवंताला जो अनन्य भावाने शरण जातो तेषां नित्याभियुक्तानां, त्याचा दैनंदिन उदरनिर्वाहाची मी काळजी वाहतो वगैरे अर्थ सांगितला. राजानं सांगितलं पुराणिक बुवांना, या श्लोकाचा अर्थ जरा परत सांगावं. पुराणिक बुवांनी परत अर्थ सांगितला. राजा म्हणतो, नाही, तुम्हाला अर्थ कळलेला नाही. अहो महाराज, खरंच सांगतोय, भगवद्गीतेमध्ये जी काही अर्थासहित वगैरे दिलेलं आहे त्याच्यामध्ये अर्थ हाच दिला आहे. नाही नाही म्हटलं, तुम्हाला नीट अर्थ कळलेला नाही, राजा सांगतोय. आणि तुम्हाला नीट अर्थ जोपर्यंत कळलेला नाही तोपर्यंत पुराण बंद. थोडक्यात आजच्या भाषेत त्यांना नोकरीवरून काढून टाकलं. सोप्या सुटसुटीत भाषेत जायचं. कारण उद्यापासून पुराण बंद. अहो, राजाकडचं पुराण बंद ही गोष्ट सामान्य नव्हे. ज्याच्याकडचं पुराण करून झाल्यानंतर जे काही मिळेल त्याच्यावरती यांचा उदरनिर्वाह सगळा चालत होता. जे काही 2-4 मुलं बाळं जे काही होतं, हा सगळा उदरनिर्वाह त्या पैशावरती चालत होता. त्यामुळं उद्यापासून पुराण बंद म्हटल्यानंतर काळजी पडली. पुराण जे काही होतं ते गुंडाळलं. घरी आले तेच मुळे जसे इकडे तर दुःख आहे, इकडे तर संताप आहे, इकडे तर चीड आहे, अशा आविर्भावात ते घरात आले. नेहमी घरात आल्यानंतर आपले कपडे वगैरे काढून ठेवणं वगैरे हे सगळं असायचं, चालू असायचं. तेवढ्यात पत्नीनं आणून पाणी द्यावं. तिनं पाणी आणून दिलं. ठेवताना बघितलं आज मूड काहीतरी वेगळा आहे. का हो, काय झालं? 1 नाही 2 नाही, कपाळाला हात लावून बसलेले आहेत. बायकोनं आपल्या मुलीला सांगितलं, जा जरा बघ काय झालंय. तिने संध्येची वेळ होत आली. तिने समजा रोज संध्या विंध्या वगैरे करायचे, काही नाही, कपाळाला हात लावून बसून, बाबा झालंय काय? काय झालंय कर्म? अहो पण काय झालं? अगं, आजपासून राजानं माझे पुराणं बंद केली. का? हे बघ, भगवद्गीतेतला हा श्लोक मी सांगितला, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते, हा श्लोक सांगितला, त्याचा अर्थ सांगितला. आता याहून आणखीन अर्थ राजाला काय सांगायचा? तेव्हा राजानं सांगितलं, तुम्हाला अर्थ नीट कळला नाहीये, अर्थ कळला की या 8-10 दिवस काय ती पुराणं बंद. एक लक्षात घ्या, राजाकडचा जे काही उत्पन्न होतं त्याच्यावर मी तुमची पोटं भरत होतो. आता तुमचं पोट कसं भरू ही मला चिंता आहे. मुलीनं सांगितलं, बाबा राजा म्हणाला ते बरोबर आहे. काय कार्टे, तू सुद्धा तेच सांगतेस? राजा म्हणाला ते बरोबर आहे? हो म्हणाली. तुमचा श्लोक काय सांगतो? अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. राजाची पुराणं बंद झाली, खुशाल होऊ देत. तुम्हाला पुराण करायचं आहे ना, त्या भगवंतासमोर आपल्या घराच्या अंगणामध्ये तुम्ही पुराण सांगायला सुरुवात करा. त्या भगवंतावरती श्रद्धा ठेवा.
भगवंतावरती श्रद्धा ठेवून आपल्या अंगणामध्ये तुम्ही पुराण सांगायला सुरुवात करा. आणि दुसऱ्या दिवसापासून खरोखरच पुराणिक बुवाने आपल्या अंगणामध्ये बैठक टाकली, गोपाळकृष्णाचा ची मूर्ती समोर ठेवली आणि पुराण सांगायला सुरुवात केली. राजाच्या दरबारामध्ये प्रवचना पुराण ऐकायला सामान्य माणसाला जायला मिळत नव्हतं. आता पुराणिक बुवाने आपल्याच घराच्या अंगणामध्ये पुराण सांगायला सुरुवात केली म्हटल्यानंतर हा म्हणतात, आजूबाजूच्या लोकांना बातमी कळली, पुराणिक बुवा आता आपल्या अंगणातच पुराण सांगतायत. स्वाभाविकच ज्यांना ती ऐकायची इच्छा होते अशी सगळी मंडळी यायला लागली. आज 5 झाले, उद्या 10 झाले, 15 झाले, 20 झाले, 25 झाले, 50-100 माणसं रोज ऐकायला यायला लागली. आणि हे सगळं झालं की पुराण ऐकून झाल्यानंतर, काही असो, पुराण असो, कीर्तन असो, प्रवचन असो, काही असो, हे ऐकून झाल्यानंतर, म्हणजे जसं देवाला जाताना आपण संस्कृत वचन आहे, रिक्त पाणीर न पश्यंती राजानाम देवताम गुरु. राजा, देव आणि गुरु या 3 ठिकाणी दर्शनाला जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये. त्यामुळे पुराण सांगून झाल्यानंतर स्वाभाविकच पूर्वी बायका घरातनं येताना तांदूळ आणत असत. ते पुराण सांगून झालं की तिथे तांदूळ ठेवायचे किंवा पैसे. लोक अशा तऱ्हेनं वस्तू काही ना काही ठेवायला लागले. सगळं आटपलं, लोक नमस्कार करून काय ते तिथले गेले, सगळं पुराणिक बुवांनी उचलावं. राजाकडे जे काही मिळत होतं त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न इकडे सुरू झालं. 15 दिवसानंतर राजाचा निरोप आला पुराणिक बुवांना की पुराण सांगण्यासाठी परत सुरुवात करूया. पुराणिक बुवाने निरोप दिला, महाराज तुम्हाला जर माझं पुराण ऐकायचं असेल तर माझ्या अंगणात या. कारण श्लोकाचा अर्थ आता मला कळला की त्या भगवंताला जर अनन्य भावानं आपण शरण गेलो तर आपल्या उदरनिर्वाहाची काळजी तो वाहतो, याचा खरा अर्थ आता कळलाय. आता मी तुमच्याकडे येणार नाही. तुम्हाला जर पुराण ऐकायचं असेल तर तुम्ही माझ्याकडे या. काय घडलं? तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जनन मरण. मुख्याध्यापक एक बोलता बोलता म्हणाले, बैठकीत बसले होते, गप्पा मारत होते आणि गप्पा मारता मारता सहज म्हणाले, माझं सर्व मुलांवरती सारखं लक्ष असतं. एक पालक होते, ते पटकन म्हणाले, खोटं आहे म्हणाले. म्हणले का? माझा मुलगा गेले 3 वर्ष नापास होतोय, तुम्ही काय केलं त्याच्यासाठी? शिक्षकांनी विचारलं, तो आमच्या शाळेत आहे? नाही म्हणले, तो दुसऱ्या शाळेत आहे. मग दुसऱ्या शाळेत जाणाऱ्यांची काळजी नाही मी वाहत, जो माझ्या शाळेत आहे त्याची काळजी मी घेतो. भगवंत म्हणतो जो माझी भक्ती करतो त्याची काळजी मी करतो, कुणाची तरी काळजी मी करत नाही. मग आपली काळजी जर भगवंतानं करावी असं आपल्याला वाटत असेल तर मग नाथ महाराजांनी सांगितलं, मानव देही साधन करी एका जनार्दनी गा, हरीला अनन्य शरण गा. मूळ पद्यामध्ये हेच सांगितलंय शंकरा. अनन्य शरण हरीला अनन्य शरण गा, हरीला अनन्य हरीला अनन्य शरण गा, हरीला अनन्य. मानव देही इथे जरा गातात, मानव देही साधन करे, मानव देही साधन करे, एका जनार्दनी गा, हरीला एका जनार्दनी गा,
हरीला अनन्य शरण रिघा, हरीला अनन्य शरण रिघा, हरीला अनन्य शरण रिघा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नारायण ग्रामी जाहला, नारायण ग्रामी जाहला, नारायण ग्रामी जाहला, नारायण ग्रामी जाहला, दत्त भक्त नामे दिगंबर, दत्त भक्त नामे दिगंबर, नारायण ग्रामी जाहला, नारायण ग्रामी जाहला. शोभावी पद तरी अधिकाराचे, शोभावी पद तरी अधिकाराचे, शोभावी पद तरी अधिकाराचे, हो
होते आदर दया शांतीचे, होते आदर दया शांतीचे. सत्तेचा या गर्व मुळी नसे, सत्तेचा या गर्व मुळी नसे, जनकल्याण होता नारायण ग्रामे जाहला, नारायण ग्रामे जाहला, नारायण ग्रामे. नारायण ग्रामी जाहला, दत्त भक्त नामे दिगंबर. मराठवाड्यामधलं गाव आहे. आणि ह्या गावामध्ये भगवान दत्तात्रेयांची भक्ती करणारे दिगंबरदास, शोभावी पद जरी अधिकाराचे, बिदरच्या बादशहाच्या अधिपत्याखाली येणारा हा गाव. मामलेदार म्हणून नोकरीला आहे. शोभावी पद जरी अधिकाराचे, पण एवढा मोठा अधिकार हातात असून आजही आपण बघतो तालुक्याच्या मामलेदाराचा अधिकार वगैरे काय आहे आणि अधिकारापेक्षा तोरा काय आहे, सरकारी तोरा, हे आपण आजही बघतो. तर त्या काळात तर काय, कारण प्रत्यक्ष राजा जो कोणी ज्याचा अधिकाराखाली, तो खूप दूर असायचा, यांचाच कारभार सगळीकडे चालायचा. पण एवढं सगळं असून सुद्धा होते आगर दया शांतीचे, वृत्ती अखंड भगवंताचं भक्ती. भगवान दत्तात्रेयांची घरामध्ये अखंड भक्ती होती. सत्तेचा ज्या गर्व मुळी नसे, जनकल्याण होता तत्पर. आपल्या हातामध्ये जो अधिकार मिळालेला आहे, या अधिकाराचा जास्तीत जास्त वापर लोकांच्या सोयीसाठी कसा होईल याचा अखंड विचार. आणि खरंच जो भगवत भक्त असेल, अशा अधिकाराच्या पदावरती असेल आणि जर भगवत भक्त असेल, आजही आपण बघतो एखादा माणूस, सामान्य माणसाला एखादा योजना एखादी नसेल माहिती, पण तो जो माणूस बसलेला असतो त्याला जर लक्षात आलं की अरे ही योजना ही या माणसासाठी चांगली आहे, तर त्याला बोलवून सांगेल ही योजना आहे सरकारची, तुमच्या फायद्यासाठी आहे, तुम्हाला जर काही याचा फायदा घेता येत असेल तर जरूर घ्या. हा सल्ला तो माणूस देतो. त्याला लागणारी काय असेल ती मदत पण करतो. अर्थात आजकाल अवस्था एवढी बिकट आहे ना, असं एखादा सांगणारा निघाला ना तर त्या ऐकणाऱ्याला असं वाटतं याला पण काहीतरी त्यात हवंय. अनुभव घेतला आहे उगाच नाही. बँकेत नोकरी असताना अकाउंट ओपनिंगचं वगैरे फॉर्म भरत असताना एकदा एक माणूस आला. काय येणारी अकाउंट वगैरे काहीतरी करायचं होतं, त्याचं काम होतं. पण त्याचं काम त्यावेळी जे काही होतं ते माझ्यासमोर जे काही भरपूर काम होतं त्यावेळेला ते काम होण्यासारखं नव्हतं. गोष्ट केवढी क्षुल्लक. मला म्हटला साहेब मला अकाउंट ओपनिंगचा फॉर्म भरायला मदत हवी आहे. मदत करेन बाबा, आत्ता नाही. आत्ता नाही म्हणजे माझ्यासमोर हे जे काम आहे ते मला टाईम बाउंड शेड्यूल आहे, एवढ्या वेळात हे काम मला पुरं करायचं आहे. तुला माझी मदत हवी असेल तर संध्याकाळी 5 वाजता ये, मी इथेच आहे. हे 5ला माझं काम संपलेलं असतं, तुला लागेल ती मदत मी करतो. म्हणाला ठीक आहे चालेल. हा संध्याकाळी 5 वाजता आला आणि तो फॉर्म वगैरे घेऊन आलेला होता. त्याच्याबरोबर त्या 2-3 पानांचा तो म्हणजे पुस्तकासारखाच तो फॉर्म हल्ली झालेला, त्याच्या आत पाकिट. वाह, मला हा प्रकार नवीन होता. अरे म्हटलं तुझं काहीतरी राहिलं आहे बाबा ह्याच्यात. तर म्हणतो नाही नाही साहेब ते तुमच्यासाठीच ठेवलं. अरे बापरे म्हटलं माझ्यासाठी काय. मी म्हटलं उघडत नाही, ते तुझं तुला. चांगलं वागणं पण लोकांना धोकादायक, म्हणजे आपल्याला ते धोकादायक वाटतं कारण लोकांना सवय झालेली नाही.
अहो 2,000 रुपये ज्या वेळेला कर्ज बँक देत होती, या IRDP वगैरे स्कीम होत्या जुन्या काळात, ज्या वेळेला 2,000 म्हणजे त्यावेळेला बरंच होतं. ते 2,000 रुपये कर्ज एका माणसाला देऊन झाल्याबरोबर गरीब माणूस पैसे आम्ही दोघेच, मॅनेजर आणि कॅशियर, माझ्याकडून पैसे दिले त्याला. पैसे घेऊन झाल्यानंतर तो परत आला माझ्याकडे, 100 रुपये माझ्याकडे दिले आणि मला सांगितलं, यातले साहेबांचे काय असतील ते घ्या आणि बाकीचे मला द्या. सुदैवानं माझा मॅनेजर जो कोणी होता तोही या विषयातला नव्हता. मी त्याला परस्पर सांगितलं, साहेबांना लागले तर सगळे परत लागतात. तयारी असेल तर सगळे दे, माझं काही म्हणणं नाही, पण नसेल तर हे पण द्यायचं नाही, असल्या फंदात पडू नको. सत्तेचा ज्या गर्व मुळी नसे, जनकल्याण होता तत्पर. दत्त दिगंबर नाव. भगवंताची अखंड भक्ती आणि पत्नी आहे, तीही भक्तिमार्गातलीच आहे. आणि मग या दोघांना जो मुलगा झालाय तो सुद्धा तसाच गुणी मुलगा आहे. जसे दिगंबर महाराज दत्तभक्त आहेत. आणि स्वाभाविक आहे, आपण जे लहानपणी मुलांवरती संस्कार करावेत, किंवा संस्कार करायची गरज नाही, आपण वागणं कसं, आपलं वागणं कसं, घरात वडील कसे वागतात, आई कशी वागते, किंवा घरातली मोठी माणसं कशी वागतात, हे मुलांचं छान लक्ष असतं. म्हणून मुलांवरती लहानपणी संस्कार म्हणजे काही संस्कार वर्गात शाळेत घालून नाही, ते घरात होतात. संस्कार वर्ग हा घरातच असायला हवा. आई वडील आणि घरातली जी कोणी मोठी मंडळी आहे ही या संस्कार वर्गाचे शिक्षक असतात. प्रत्येकजण आपापल्या परीनं मी कसा वागतोय तेवढंच बघ, तू काय करायचं ते तू ठरव, बस. अगदी छोटी गोष्ट सांगतो तुम्हाला, मधूनच तिकडे लक्ष ठेवतो मी. मला रत्नागिरी आकाशवाणी केंद्रानं एक चांगली सवय दिली आहे, घड्याळाकडे लक्ष ठेवून कीर्तन करायचं. 28 मिनटं म्हणजे 28 मिनटं, 28:30 नाही. बरं, समजा 28:30 झालं, पण 29 नाही. 28:30 झालं, रेकॉर्डिंगची मजा असते तिथली. 23 मिनटं झाली तोपर्यंत ते रेकॉर्डिंग करणारे काही बोलत नाहीत. तबला पेटी आपलं चालू. बरं, बोलायचं ते असं बोलायचं की समोर 100 माणसं ऐकतायत असं समजून बोलायचं, एकही माणूस नसताना. आणि ग्लासच्या पलीकडे रेकॉर्डिंग करणारा तो तिकडून खाणाखुणं त्याच्या चालू असतात. आपल्याकडे इकडे स्क्रिप्ट असते, स्क्रिप्टवरती टायमिंग वगैरे सगळ्या गोष्टी नोट केलेल्या असतात. 23 मिनटं झाली की रेकॉर्डिंग करणारा तिकडून सांगायचा की 5 मिनटं शिल्लक. मग त्याच्या खुणा सुरू व्हायच्या. 4 मिनटं, 3 मिनटं, 2 मिनटं, 1 मिनिट, अर्धा मिनिट. तिथपर्यंत पुंडलिक वरदे हरी विठ्ठल झालं नाही तर तो पिन काढायचा आणि हाताने असा गोल दाखवायचा. म्हणजे काय, आता जे काही पुढं बोलाल त्याचं वाटोळं होणार आहे, ते ऐकू जाणार नाही. 28:30 मिनटं म्हणजे रेकॉर्ड ब्रेक. अर्थात 11:30 वाजले म्हणून लगेच उठून तुम्ही जाणार नाही, मला माहिती आहे. की बुवा आता तुमचं तुम्ही आणि दत्त महाराज आणि पांडुरंग बसा. संस्कार कसा असतो त्याचं एक उदाहरण सांगतो फक्त तुम्हाला आणि पुढे जातो. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये गोष्ट आहे. ते राम मंदिर बांधत असतानाचा प्रसंग त्यात रेखाटलाय, तो वर्णन केलाय. की मंदिर बांधत असताना लोक आणून जे काही द्यायचे त्याच्यातूनच मजुरी वगैरे दिली जायची. कोणी धान्य आणून द्यायचं, चला आज मजुरांना काय धान्य द्यायचं. कोणी पैसे आणून दिले, मजुरीचे पैसे द्यायचे. जे काही उपलब्ध असेल ते त्या प्रमाणात द्यायचं. एक दिवस दुपारी त्यांचा जो कोणी कारकून होता त्यानं येऊन सांगितलं, महाराज आज मजुरीचं द्यायला आपल्याकडे काहीही नाही आहे. त्यांनी सांगितलं, म्हणले ठीक आहे असू दे, आपली काळजी रामाला, त्याच्यावरती सगळं सोडायचं. बरं, संध्याकाळी 4 वाजता आजूबाजूच्या भागातला कोणी एक शेतकरी बैलगाडी घेऊन आला आणि त्यानं काही पोती, ज्वारीची पोती तिथे
त्या कामामध्ये दिली. त्याला सोय झाली. कारकुनाला बोलवलं, हे घ्या, मजुरीला द्यायला धान्य हवं आहे, धान्य घ्या, आपली काळजी रामाला. ही गोष्ट घरात मुलांमध्ये गप्पा मारता मारता एक दिवस सांगितली. एक दिवस असं झालं, ही मुलं सकाळी उठल्यानंतर ते चहा कॉफी बरोबर बिस्किटं वगैरे खातात. संध्याकाळी मी बँकेतून आल्यानंतर मला मिसेसनी सांगितलं, अहो बिस्किट पुडा संपला आहे, उद्या सकाळी मुलांना चहाबरोबर किंवा कॉफीबरोबर बिस्किट द्यायला बिस्किट नाही आहे. राहू दे म्हटलं, एखाद्या दिवस नसलं म्हणून काय फरक पडत नाही. मी कारण परत जायचा मी कंटाळा केला. थोडा वेळ गेला. बरं, हे सगळं जे काही चाललंय, हे माझा मुलगा, पण एक तर मुलगा लहान होता, म्हणजे 8-10 वर्षाचा, तर सगळं ऐकतोय, हे सगळं चाललंय आमचं बोलणं. हे थोड्या वेळाने एक आमच्याकडे पाहुणे आले. पाहुणे आल्यानंतर त्यांनी काहीतरी आणायचं ना मुलांना, म्हणून बिस्किटचा पुडा आणला आणि आमच्या मुलाच्या हातात दिला. मुलांना पुडा घेतला, गेला देवा. बरं, दुसरा संस्कार एक, काही मिळू दे, बक्षीस मिळू दे, कुठलं काही मिळू दे, 10 रुपये 5 रुपये जरी बक्षीस म्हणून कोणी दिले तरी पहिल्यांदा देवापुढं ठेवायचे. मी नोकरीला लागलो त्यावेळेला मी ज्यांच्याकडे राहत होतो, माझ्या मेहुण्यांकडे, त्यांची एक सवय होती, पगार सगळा कॅशमध्ये हातात मिळायचा. आणला पगार, येताना ते साताऱ्यालाच होते, ते साताऱ्यात पेढ्याला काय प्रश्न नाही, त्यामुळं येताना ते 50-100 ग्रॅम पेढे घेऊन यायचे. मग ते सगळे पैसे देवापुढे ठेवायचे, पेढे देवापुढे ठेवायचे, निरांजन लावायचा, आरती करायची आणि मग पैसे वापरायला घ्यायचे. हे सगळं मी बघितलेलं असल्यामुळं मीही तेच करत आलो की पगार झाल्यानंतर बँकेतनं विड्रॉवल काढल्यानंतर पहिल्या दिवशी येणारे पैसे देवापुढे ठेवायचे. मग कीर्तन आटपलं, कीर्तन करून आलो, कीर्तनाचं पाकिट असेल, काही असेल, तिथे मोजून घ्यायचे, मोजायचं नाही असं नाही, कारण त्याचे अनुभव वेडेवाकडे बरेच मिळत गेले. त्याच्यावरती आणखीन एक कीर्तन आणखीन होईल. पण ते घरी आल्यानंतर देवापुढं नारळ आणि जे काही पाकिट असते ते देवापुढं ठेवायचं आणि मग पुढं काय असेल ते, हे सगळं घरात माहिती असल्यामुळं त्यानं बिस्किट पुडा मिळाला, गेला देवापुढं ठेवलं आणि पटकन बोलून गेला, आपली काळजी रामाला. मी जे मागासपासून म्हणतो ते संस्कार 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 वेगळे अजिबात कुठे जावं लागत नाही. आम्ही आमचा गणपती उत्सव आहे, मंडळ आहे, मंडळाच्या वतीने आम्ही संस्कार वर्ग वगैरे घेतो. गेल्या वर्षी जिथे वर्ग घ्यायला गेलो, 25 मुलं यायची. मग काही त्यांना गणपती स्तोत्र शिकवणं, मनाचे श्लोक शिकवणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालतात 8-10 दिवसाच्या. यावर्षी त्या मुलांच्या बरोबर त्या मुलांच्या आया ज्या होत्या या पण येऊन बसल्या होत्या. चांगली गोष्ट आहे, हरकत नाही. मी एकच विचार केला, अरे म्हटलं, मी तुम्हाला हे 8 दिवस शिकवलं, 9व्या दिवशी काय तुम्ही म्हणताय की नाही हे ऐकायला मी नाही आहे, ते ऐकायला हवी कोण? आई हवी तिथे. आणि आईला माहिती हवं की ह्या वेळेला हे म्हणायचं आहे. म्हणून मी त्यांना सुचवलं मंडळाला की या मुलांचा संस्कार वर्ग घेऊ नका, मातांचा संस्कार वर्ग घ्या. मुलांवर संस्कार कसे करायचे याचा संस्कार वर्ग घ्या. आम्ही प्रयोग करतोय, तो दिवाळीनंतर लावलेली आहे. अशा ज्या कोणी असतील त्यांनी एकत्र शिकवायला मी येतो. 8-10 दिवसाचं घेऊ. पण केव्हा केव्हा काय करायचं, अगदी साधी गोष्ट होती, देवळात जाताना चप्पल कुठे ठेवायची हा सुद्धा संस्कार आहे. देवाच्या दाराच्या समोर चप्पल ठेवायची नाही, बाजूला ठेवायच्या. ठेवताना पहिली ठेवलेली असेल त्याच्या कडेला दुसरी नीट ठेवायची, कशी तरी टाकून. संस्कारच नाही, बारीक सारीक गोष्टी आहेत. मी मुद्दामून बोलतोय, जरा वर्ग जास्त आहे म्हणून बोलतोय मी फक्त. हे संस्कार जे आहेत आणि हे संस्कार आपल्याकडचे महत्त्वाचे आहेत. त्याच्यासाठी वेगळा कोणीतरी माणूस आलाय आणि तो आपल्याला शिकवतोय, गरज नाही. घरात आई वडील कसे वागतात, मुलं त्याप्रमाणे वागतात. यांना असलेला जो मुलगा आहे त्याचं नाव आहे दासो. म्हणून कथानकाचं नाव दासो दिगंबर. हा मुलगा सुद्धा अतिशय चुणचुणीत, लहानपणापासून हुशार आहे. 15-16 वर्षाचा झाला. त्याला जे काही वेदविद्येचं धार्मिक शिक्षण वगैरे सगळं यथास्थित व्यवस्थित दिलं आहे आणि मुलाचं 16व्या वर्षी लग्न झालं. त्याच्या रूपाला साजेशी मुलगी मिळाली आहे.
प्रपंच आनंदानं चाललाय. पण दुष्काळ पडला. 1 वर्ष दुष्काळ पडला. 1 महिना पाऊस पुढं गेल्यानंतर काय होतं झालं हे आपण जून महिन्यात अनुभवलं. अरे बाप रे, आता काय, वर आकाशाकडे बघायचं आणि जमिनीकडे बघायचं. त्या TV वरती दाखवतात ना, भेगा पडलेल्या सगळ्या जमिनी वगिनी वगैरे. बाप रे, कसं व्हायचं, कोयना धरणात पाणी कधी भरायचं. 25% राहिलं, 24% राहिलं, 20%वर आलं. आता काय, हे आपलं 1 महिना पाऊस पुढं गेल्यानंतर मग संपूर्ण पावसाच्या सीझनमध्ये पाऊस नाही. दुष्काळ पडला. बरं, एकदा 1 वर्ष नाही, सलग 2-3 वर्ष दुष्काळ पडला. लोकांचे हाल हाल व्हायला लागले. 1 वर्ष कसं तरी ओढून ताणून घेतलं भागवून. पण आता इलाज नाही. काय करावं काय करावं काहीही कळेना. दिगंबर पंतांनी विचार केला की आपल्याकडे लोकांनी कररूपानं दिलेलं धान्य आहे. मग लोकांच्या गरजेच्या वेळी जर धान्य उपयोगी नाही पडलं तर उपयोग काय त्याचा. म्हणून बादशहाकडे निरोप पाठवला. पण बादशाह असतो, त्यानं उलटा निरोप पाठवला की धान्य वाटा, पण फक्त मुस्लिम लोकांना वाटा. म्हणजे असं कसं करून चालेल. आमचा धर्मच जर सांगतो की सगळे एकाच ईश्वराची लेकरं आहेत. दुष्काळ काय फक्त मुसलमानांच्या घरी पडला, हिंदूंच्या घरी नाही पडला. त्यामुळं स्वाभाविकच आता काय करावं त्यांनी विचार केला. त्यांनी आपली धान्याची जी कोठारं होती ही कोठारं सगळी लुटवली. वाईट वाटलं. या दुःखाने दुःखित झाले संत दिगंबर पंत. या दुःखाने दुःखित झाले संत दिगंबर पंत. धान्याची कोठारे लुटवी, धान्याची कोठारे लुटली, सोडून सारी खंत. राम कहो जी राजा, राम कहो जी. ज्या ज्या लोकांना गरज होती त्याप्रमाणे धान्याचे कोठार लुटलेली लोक घेऊन गेले. सगळ्या प्रकारचे लोक घेऊन गेले. स्वाभाविकच जे आज घडतं तेही त्या काळातच तेच घडत होतं की कुणीतरी कळवतो. आपल्याला प्रमोशन मिळावं म्हणून कुणीतरी कुलंगड्या करत असतातच. त्यामुळं बादशहाला ते कळल्याबरोबर बादशहानं आपला दूत पाठवला. खलिता घेऊन पाठवलाय. कशासाठी? दिगंबर पंतांना घेऊन येण्यासाठी. आणि बादशहानं दूत पाठवलेला आहे. तो दूत येऊन दारात उभा राहिलाय. बादशहाने दूत पाठविले, बादशहाने दूत पाठविले. आणा दरबारी धरून हुकुम केले, आणा दरबारी धरून हुकुम केले. हुकुम नसता का धान्य लुटाविले, हुकुम नसता का ना तुमचा गुन्हा, तुमचा अक्षम्य दूत बोले, गुन्हा तुमचा अक्षम्य दूत बोले. बादशहाने दूत पाठविले. बादशहाचा दूत येऊन दारात उभा आहे. का? नेण्यासाठी. दिगंबर पंतांना बोलावणं आलंय. हा म्हणता लोक सगळे जमले. कसं आहे, हे कथानक
आणि दामाजी पंतांचं कथानक असे एकदम गाड्या दोन्ही सुटतात आणि एका ठिकाणी गेले की मग एक ट्रॅक इकडे जातो, एक ट्रॅक इकडे जातो. बादशहानं बोलावलं इथपर्यंत दोन्ही कथानकं सारखी. पत्नीनं विचार केला की म्हणाली, अहो मी तुमच्या बरोबर येते. नको म्हणाले, तू येऊ नकोस बरोबर, कारण तू आल्यावर आणि त्याच्यातून भलतंच काही निर्माण झालं तर आपण कशाला तोंड द्यायचं. काळजी करू नकोस. आपण त्या भगवंतावरती विश्वास ठेवून जे जे देखिजे भूत मानिजे ते ते भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा, हे जे काही माऊलींनी सांगितलंय ना त्याप्रमाणेच केलंय. सर्व प्राणी मात्रांना आपण जे काही देता आलं ते धान्य दिलंय. 4 दिवस का होईना लोकांची चूल पेटली आहे. 8-8, 10-10 दिवस ज्यांना जेवायला मिळत नव्हतं त्यांच्या घरात थोडंफार का होईना पण अन्न शिजलंय. आपण लोकांसाठीच केलंय, आपण वाईट काहीही केलेलं नाही. त्यामुळे तू काळजी करू नकोस, जे काही होईल ते चांगलंच होईल. पत्नी म्हणाली, ठीक आहे म्हणाली, तुम्ही मला नका नेऊ बरोबर, पण दासोला तरी घेऊन जा. हुशार आहे तो. तुम्ही जे काही केलेलं आहे ते बादशहाला जरा पटवून तरी देईल. वेदविद्येचं शिक्षण झालंय त्याचं, हुशार आहे. शेवटी होय नाही म्हणता म्हणता दासोला बरोबर न्यायचं असं ठरलं आणि आलेला जो दूत आहे त्याच्याबरोबर निघालेले आहेत. लोकांना हा म्हणता समजलं सगळं की बादशहानं बोलावलंय. पण आता बोलावलंय म्हणजे कशाला बोलावलंय? शिक्षा द्यायला बोलावलंय की सत्कार करायला? किंवा ठीक आहे उत्तम, सगळ्या जनतेला तुम्ही धान्य लुटाय दिलं, जनतेचा दुआ मिळेल याच्यासाठी की शिक्षा करण्यासाठी? पण बादशहाची प्रवृत्ती माहिती असल्यामुळं कशासाठी नेलंय हे माहिती होतं. दरबारापर्यंत जाऊन पोचलेत. गेल्यानंतर नमस्कार चमत्कार मुजरा भिजरा वगैरे हे सगळं झालं. हे दोघेही समोर उभे आहेत, दासो दिगंबर दोघेही आहेत. बादशहाने विचारायला सुरुवात केली की पंत, आमचा हुकूम नसताना, हुकूम नसता का धान्य लुटविले? आम्ही तुम्हाला जे सांगितलं होतं तसं तुम्ही न करता तुम्ही सगळ्यांना धान्य दिलं. हा तुमचा गुन्हा आहे, गुन्हा मान्य आहे. पंतांनी सांगितलं, होय म्हणाले, गुन्हा मान्य. पण महाराज, तुम्ही जे सांगितलं होतं की फक्त मुसलमान समाजाला द्या, एवढंच नाही, जे हिंदू मुसलमान व्हायला तयार असतील त्यांनाही धान्य द्या. आज जे काही चाललंय ते वेगळं नाहीये, फार वेगळं तर नाहीच नाही. त्यांनाही धान्य द्या. पण तुमचा गुन्हा तुम्हाला मान्य आहे? हात जोडले आणि सांगितलं, होय दासो बरोबर आहे. दासो जरा पुढे झाला, त्याने मुजरा केला आणि बादशहाला, महाराज थोडं बोलायची परवानगी असेल तर बोलतो. दिगंबर पंतांना विचारलंय बादशहानं, हा कोण? नाही, मुलगा. बादशहानं मुलाला पाहिलं, चुणचुणीत, दिसायला गोरा गोमटा. काय करतो? म्हणाले, वेदविद्येचं शिक्षण वगैरे, आमच्या धर्माला अनुसरून जे शिक्षण व्हायला हवं हे सगळं शिक्षण वगैरे झालेलं आहे. बोल म्हणाले, काय बोलायचंय तुला? महाराज, दुष्काळामध्ये जनता भुकेनं त्रासली, लोकांना खायला अन्न नाही. आपल्याकडे आपण धान्य गोळा करतो कररूपानं. हे कररूपानं दिलेलं धान्य आत्ता जर आपण लोकांना दिलं तर लोक तुम्हाला दुवा देतील. आणि म्हणूनच माझ्या वडिलांनी हे धान्य सगळ्यांना दिलं. पण जर धान्य दिलं नसतं, प्रजाच जर मरून गेली तर राज्य कुणावरती करणार? ओसाड मैदानावरती राज्य करणार? शेवटी राज्य म्हटल्यानंतर प्रजाही हवी, राजा म्हटला की प्रजा हवी. तेव्हा माझ्या वडिलांनी जे काही केलंय ते त्यांच्या सतसत विवेक बुद्धीला स्मरून
लोकांच्या भल्यासाठी म्हणून त्यांनी ते केलंय. त्याचं ते चुणचुणीत बोलणं ऐकून बादशहाच्या मनात आता वेगळेच विचार चमकायला लागले. त्यांनी विचार केला बादशहानं की याला आपल्या धर्मात घेता येईल, एवढा फार बोलतोय, याला आपल्या धर्मात कसा घेता येईल. अशी काही शिक्षा करावी की जी शिक्षा यांना पुरी करता येणार नाही आणि याला आपल्याला ताब्यात घेता येईल. आत्तापर्यंत बादशाह सगळं शांतपणानं ऐकून घेत होता, पण आता त्याची नजर खुनशी नजर झाली आणि या खुनशी नजरेनं बादशहानं फरमान काढलंय, पंत, या तुमच्या गुन्ह्याबद्दल तुम्हाला 2 लाख रुपयाचा दंड करण्यात येत आहे आणि तोपर्यंत हा तुमचा दासो आमच्या ताब्यात राहील. काय 2 लाखाचा दंड? बादशहानं सांगितलं, होय म्हणाला, हीच शिक्षा मी तुम्हा असे केली, हीच शिक्षा मी तुम्हा असे केली, पुत्र तुमचा बंदीत पहा झाली, पुत्र तुमचा बंदीत पहा झाली, 2 लाखांची तूट भरून द्यावी, 2 लाखांची 1 महिन्याच्या आत रक्कम द्यावी, 1 महिन्याच्या आत रक्कम द्यावी. 1 महिन्याच्या आत 2 लाख रुपये दंड तुमचा भरा, तोपर्यंत तुमचा मुलगा आमच्या ताब्यात राहील आणि जरी महिन्याच्या आत मिळाली नाही आम्हा रक्कम, पुत्र तुमचा बाटवणी करू मुसलमान त्या धर्म. 1 महिन्यामध्ये तुमचे ही रक्कम जर आली नाही, दिगंबर पंतांना आकाश कोसळलं. करायला काय आलं? मुलगा कशासाठी आला आणि बादशहानं केलंय काय? हातापाया पडले तो, महाराज माझ्या गुन्ह्याची शिक्षा मला द्या, माझ्या मुलाला नका शिक्षा देऊ. पण बादशहानं ऐकलं नाही. दासोच्या पायामध्ये बेड्या घातल्या गेल्या, त्याला तुरुंगात टाकला गेला आणि दिगंबर पंतांना तिथून घालवून दिलं. घरी आलेत. घरी आल्यानंतर पत्नीनं विचारलंय, का हो काय झालं, काय सांगू म्हणाले तुला. मध्यम कसे सांगू तुझं काय प्रिये झाले, कसे सांगू तुझं काय प्रिये झाले, कसे सांगू तुझं गती दैवाचे दैव उलट झाले, गती दैवाचे दैव उलट झाले, पुत्र तुमचा कैदेत पहा गेला, पुत्र तुमचा कैदेत पहा गेला, 2 लाखांचा दंड पहा झाला, 2 लाखांचा दंड पहा झाला. पत्नीने विचारलं, हो तुम्ही आलात, मुलगा कुठे आहे, काय सांगू म्हणाले. असं असं घडलं आणि बादशहानं माझ्याऐवजी माझ्या गुन्ह्याची शिक्षा माझ्या मुलाला केली. बरं दुसरं नाही, जर नाही 1 महिन्याच्या आत जर रक्कम दिली नाही तर त्याला तो बाटवणार, त्याला त्याचा धर्म स्वीकारायला लावणार. आपल्या अंगावरचे सगळे दागिने काढून पत्नीनं दिले. हे घ्या. सुनेच्या अंगावरचे दागिने दिले, जमीन जुमला जो जो काही होता सगळ्याच किंमत करायला गेली. हा म्हणता ज्यांना ज्यांना धान्य दिलेलं होतं, पण 2-2 वर्ष 3-3 वर्ष दुष्काळ पडून गेलेला होता.
मनात जरी खूप इच्छा कितीही असली की दिगंबर पंतांनी आपल्याला धान्य दिलंय, त्यांच्यावरती आज हे संकट आलंय, त्यांना काहीतरी आपण मदत करूया, पण पैसा कुठे आहे? ज्यांना धान्य दिलं त्यांच्याजवळ पैसा नाही आहे, आणि ज्यांच्याजवळ पैसा आहे ते विचार करत होते आपण जर पैसा दिला तर बादशहाची आपल्यावरती नजर राहील. आणि म्हणून ज्यांच्याकडे पैसा होता ते पैसा द्यायला तयार नव्हते, आणि ज्यांची इच्छा होते त्यांच्याकडे द्यायला पैसा नव्हता. नमो दत्तराय. इतर भक्ती चालूच आहे. भगवंता आता याच्यातून मार्ग तूच काढायचा. आजपर्यंत अखंड तुझी भक्ती करत आलोय, मीच नाही माझा मुलगा पण करत आलाय, पण हे महाभयानक संकट. तिकडे मुलगा तुरुंगामध्ये जो आहे, बादशहानं एक केलं होतं, त्याला त्याच्या धर्माप्रमाणे वागायला पूर्ण मुभा दिली होती. त्याचं जे काही रोजचं दैनंदिन स्नान संध्या वगैरे, जे काही जप जाप्य वगैरे, खाणं पिणं, फळफळावळ, त्याला जे जे काय हवं असेल त्याप्रमाणे त्याच्या धर्माप्रमाणे वागायला त्याला पूर्ण परवानगी दिली. आणि मुलगा तिकडे मनामध्ये विचार करतोय, 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, वडील तिकडे पैसे बाहेर गोळा करत असतील, पैसे मिळवतील, एक दिवस का होईना पण वडील येतील आणि दरबारामध्ये पैसे भरतील, आणि पैसे भरून झाल्यानंतर आपली इथून सुटका होईल. 23 दिवस झाले, कुणीही यायची शक्यता नाही. आता मात्र कठोर तपश्चर्या सुरू केली आहे, अन्न पाणी वर्ज्य, आणि अखंड नामजप चाललेला आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. शेवटचा दिवस आला आणि दरबारामध्ये एक माणूस आला. बादशाहाला मुजरा केला, कोण तुम्ही? दत्ताजी पाडेकर. नाव काय म्हणालात? दत्ताजी पाडेकर. बर, काय काम होतं? आमच्या धर्माचा एक माणूस तुमच्या तुरुंगामध्ये आहे, त्याला सोडवण्यासाठी 2 लाखाची जी काही शिक्षा झाली आहे, हे 2 लाख रुपये भरण्यासाठी घेऊन आलोय. बादशाला काही बोलताच येईना, 2 लाख रुपये घेऊन आलाय म्हटल्यानंतर भगवंतानी आपलं रूप पालटलं होतं. दत्ताजी पाडेकर होऊन साक्षात दत्तकी आला, दत्ताजी पाडेकर होऊन साक्षात दत्तकी आला, तेणे 2 लक्षांचा भरणा केला मदीय सुटकेला. बादशहाच्याकडे पैसे भरून झाल्यानंतर इलाज नाही, बादशहानं त्याला सोडलं. आणि इकडे मात्र शेवटच्या दिवशी घरी, कारण याने कुणालाच काही पाठवलेलं नव्हतं, काहीच करू शकले नव्हते, कपाळाला हात लावून बसले होते. आता एवढा चांगला आपला मुलगा हा दुसऱ्या धर्मात जाणार म्हणून कपाळाला हात लावून बसले होते. आणि तिकडे बादशहानं मात्र त्याला सोडून दिलं, कारण पैसे भरून झाले. आता काय करायचं? निघाला घरी. घरी मात्र इकडे संध्याकाळी सगळं सामसूम. तो जो तिकडून निघाला तो मजल दर मजल करत 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 घरी येऊन पोचला. केवढा आनंद! अरे, दिगंबर पंत म्हणतायत की आम्ही पैसे भरले नाहीत, काही केलं नाही. दासो आला म्हटल्यानंतर, आला दासो आला, आला दासो आला, झाला आनंद काय वर्णाव, मातेला पितयाला कांतेला तो कसा कुणी गावा. रामा 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 रघोत्तमा रामा 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 सीतापते रामा 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 रामा
आला दासो आला, झाला आनंद काय वर्णावा. सगळ्यांना खूप आनंद झाला, वडिलांना आनंद झाला. सगळं झाल्यावर वडिलांनी विचारलं, बाळा सगळं झालं पण तू आलास कसा? बादशाहाला दया आली का तुझी? छे म्हणाला, बाबा दया वगैरे नाही, पण मला एक सांगा, मला असं कळलं की दरबारामध्ये मला भेटलेले नाहीत, पण दत्ताजी पाडेकर नामे कोणी धनिक तो आला, तेने 2 लक्षांचा भरणा केला, मदीय सुटकेला. माझे सुटका व्हावी म्हणून दत्ताजी पाडेकर नावाचा कुणीतरी गृहस्थ येऊन गेला. बाबा कोण हे हो दत्ताजी पाडेकर? वडिलांनी सांगितलं, बाबा दुसरं तिसरं कोणीही नाही, साक्षात दत्त महाराजांनीच तुझी सुटका केली. आपण अखंड आयुष्यभर जे काही भगवंताची भक्ती केली, आनंद वाटला. आता दत्ताची पूजा वगैरे त्या दिवशी बांधली, सगळं काही झालं, दिवसभराचे सगळे कार्यक्रम झाले. दासोचं मन आता विचार करायला लागलं की आपली सुटका केली कुणी? भगवंतानं केली, यातला कुणीही नाही. आई नाही, वडील नाही, शेजारी नाही, पाजारी नाही. आपल्या सुटका केली असेल कुणी तर त्या फक्त भगवंतानं केली. आणि म्हणून आपल्या मनाला ते आता सांगायला लागलेत. मध्यम भुलू नको गड्या संसारा, भुलू नको गड्या संसारा, नायेथ सुखाचा वारा. भुलू नको गड्या संसारा, नायेथ सुखाचा वारा. भुलू नको गड्या संसारा, दुःखाचे मूळ संसार, तुझ करील बहुत बेजार. दुःखाचे मूळ संसार, तुझ करील बहुत बेजार. लोभाचे करुण मांजर, तुझ फिरविल दारोदार. भुलू नको गड्या संसारा, नायेथ सुखाचा वारा. भुलू नको नायेथ सुखाचा वारा. मानिशी जया तू गोत, मानिशी जया तू गोत, ते वैरी तुझे साक्षात, ते वैरी तुझे साक्षात. ढकलुनी मोह पाशात, तुझ फिरवतील गरगरा. भुलू नको गड्या संसारा, नायेथ सुखाचा वारा. भुलू नको गड्या संसारा, नायेथ सुखाचा वारा. आपल्या मनाला सांगायला लागलेत, मना भुलू नको गड्या संसारा, ना येथ सुखाचा वारा. मानिसी जया तू गोत, ते वैरी तुझे साक्षात. आणि प्रपंचातलं मन उडालं. कारण ज्या भगवान दत्तात्रेयाने आपल्याला या सगळ्या संकटातून सोडवलं, त्यांचीच जर भक्ती केली तर मुक्ती नक्की मिळेल. आणि म्हणून रात्रभर विचार केला आणि कुणालाही न सांगता घर सोडलं. मनाला सांगायला लागले, मना आता काय कर, बाकी काहीही करू नको. दत्तपदी स्थिर होई मना तू, दत्तपदी स्थिर. कोमल गांधार घे. दत्तपदी कोमल गांधार. हां. दत्तपदी स्थिर होई मना तू, दत्तपदी स्थिर होई मना तू, दत्तपदी स्थिर होई. मना तू दत्त
सगुण निर्गुण द्वैताची जाण, सगुण निर्गुण द्वैताची जाण, सगुण निर्गुण द्वैताची जाण, ऐक्य रूप ते पाही पाही दत्तपदी स्थिर होई मना तो दत्तपदी स्थिर होई भुवन त्रय्या दत्तावातून, भुवन त्रय्या दत्तावातून दूजे काही नाही नाही, दत्तपदी स्थिर होई मना तो दत्तपदी स्थिर होई मना तो दत्तपदी स्थिर होई. हेच ते संस्कार, संस्कार ते हेच, वेगळं काही नाही. जे चाललंय ना तेच. परवाच एका ठिकाणी शाळेमध्ये बोलावलं होतं नारदीय कीर्तन प्रात्यक्षिक मुलांसमोर 5वी ते 10वी याच्यासाठी म्हणून. तर सगळ्या कीर्तनाची माहिती प्राथमिक स्वरूपातल्या, निरूपण म्हणजे काय, अभंग म्हणजे काय, त्याच्यावरचं निरूपण कसं करतात, कथा कशी मांडतात. आणि मग एक छोटीशी एवढी बोटभर कथा सांगितली. आणि ही बोटभर कथा आता 3-4 वाक्यातली मी अशी एक हातभर करून कशी दाखवतो ते बघा. आणि म्हणून प्रयोग चालू होते तेव्हा एक छोटीशी गोष्ट सांगितली की एका खेडेगावामध्ये एक अशी कीर्तनं वगैरे चालायची. एक म्हातारे गृहस्थ कीर्तनाला यायचे. या म्हाताऱ्या गृहस्थांचं वैशिष्ट्य एकच होतं, त्यांना दोन्ही कानांनी अजिबात ऐकू येत नसे आणि कीर्तन ऐकायला ते यायचे. ते काय करायचे, नातवाला सांगायचे मला सोबत चल, माझ्याबरोबर मला सोबत हवं आहे कोणीतरी. बरं आजोबांसाठीच जायचं त्यामुळे नातू होय म्हणायचा. मग ते कंदील घेऊन दोघे निघायचे. ते कंदील काठी बिठी घेऊन यायचे. घर थोडं लांब होतं. आल्यानंतर दोघेही कीर्तन ऐकायला बसायचे. आणि सगळं आटपलं की पुन्हा तो कंदील लावायचा आणि जायचे. एक दिवस एका गृहस्थांनी विचारलं, आजोबा ऐकू येतं का काय चाललंय, की बुवा काय म्हणतात. कसं असतं कीर्तनामध्ये माहिती आहे का, बुवांना ऐकू आलं नाही तरी चालतं पण श्रोत्यांना ऐकू यायला हवं. मला थोडं कमी ऐकू येतं पण म्हणून मी कीर्तनाला बसताना अशा ठिकाणी बसायचं, सगळे बाईक बीक काय असेल आपल्याला नीट मिळेल अशा ठिकाणी. तसं त्या गृहस्थांनी उत्तर दिलं. अरे म्हणाले, मी कीर्तनाला येतो तो मी माझ्यासाठी येत नाही, माझ्याबरोबर माझा नातू येतो ना, त्या नातवाला कीर्तनाला यायची सवय लागावी म्हणून मी कीर्तनाला येतो. तो येतो, तो ऐकतो, बसतो. घरी गेल्यानंतर त्यानं जे काय आवडलेली गोष्ट आहे, ठीक आहे सुरुवातीच्या काळात गोष्टी ऐकेल नुसत्या चालेल, पण तो ते ऐकतो. आज ना उद्या त्याला कीर्तन ऐकायची गोडी लागेल. इकडे अर्धा कीर्तन चालू असताना इकडे ठेका धरून होते. म्हणून म्हटलं संस्कार वेगळे नाहीत. असो मनाला सांगितलं, मना दत्तपदी स्थिर होईल. आणि तिथून ते निघालेले आहेत. त्यजून आपुल्या गृहाला मातापूरला आलेले आहेत. तिथे सेवा घडली आणि सेवा झाल्यानंतर दृष्टांत झालाय भगवान दत्तात्रेयांचा. दत्तात्रेय प्रसन्न झाले आणि सांगितलं की तू इथे थांबू नको, मग कुठे जा, राक्षस भुवनला जा. तिथे तुला माझ्या पादुका मिळतील आणि त्या पादुका घेऊन माझी तू तिथे सेवा कर. हे तिथून आदेश मिळाला. तिथून निघालेले आहेत. नदीच्या वाळवंटामध्ये बसलेल्या आहेत. आता पादुका कुठे मिळतील हा मनामध्ये विचार आहे. आणि तोपर्यंत हात टेकून मागं बसले. त्या दोन्ही हाताला पादुका लागल्या. पादुका हव्या आहेत घ्या. पादुका मिळाल्या. आता दोन्ही पादुका जवळ घेतल्या आहेत आणि ते राक्षस भुवनला गेलेले आहेत. राक्षस भुवनला गेल्यानंतर त्या ठिकाणी वाणी संगम क्षेत्र
वाघेश्वरीचं मंदिर, या मंदिरामध्ये मुक्काम केला आहे. भगवान दत्तात्रेयांची कृपा होती, अखंड भगवान दत्तात्रेयांची भक्ती चालू होती, जप जाप्य वगैरे, आणि त्यामुळं कथा कीर्तन प्रवचन वगैरे हे सगळं त्या भागात चालू होतं. कोण कुठला कोण काहीही पत्ता नाही. आणि इकडे दिगंबर पंतांना याचा काहीही पत्ता नाही. घर सोडून मुलगा गेला कुठे. सुमारे 15 वर्ष या घटनेला झाली. आणि 15 वर्षानंतर एक दिवस त्या नदीच्या काठावरती काही लगबग लोकांची दिसली, पुरोहित मंडळींची, ब्रह्मवृंदांची लगबग दिसली. कोणीतरी मंदिरामध्ये आलेले होते. यांनी सहज दासोपंतांनी सहज विचारलं, का हो म्हणाले, आज लगबग कसली चालली आहे? त्यांनी सांगितलं की अहो, नारायणगावचे मामलेदार, त्यांचा मुलगा म्हणे परागंदा झाला. त्यांचा मुलगा परागंदा झालाय आणि परागंदा होऊन त्याला 15 वर्ष झाली आहे. आणि म्हणून आता धर्मशास्त्राच्या नियमाप्रमाणे 12 वर्ष पतीचा शोध लागला नाही तर मग पत्नीनं संन्यास घ्यायला हरकत नाही. आणि म्हणून त्या तयारीसाठी सगळी मंडळी इथं आलेली आहे. 15 वर्षाचा सगळा इतिहास झरकन डोळ्यापुढून निघून गेला असा. आणि दासोपंत विचार करतायत की आज माझ्या पत्नीवरती ही वेळ का आली? माझ्यामुळं आली. मी घर सोडलं म्हणून आली. तिच्यावरती ही वेळ येऊन देऊन चालणार नाही. म्हणून त्यांनी त्या पुरोहित मंडळींना परत त्याला बोलावलं, एक काम कर, ते जे कोणी गृहस्थ आलेले आहेत त्यांना मला भेटायला सांग. म्हणजे ठीक आहे, हरकत नाही. पण केव्हा? ते विधी सगळे सुरू व्हायच्या अगोदर येऊन भेटायला सांग. गेल्यानंतर त्याने दिगंबर पंतांना सांगितलं की असे असे एक अधिकारी सत्पुरुष आहेत, त्यांनी तुम्हाला भेटायला बोलावलं. म्हणाले हरकत नाही, जातो, पण आता हे सगळं होऊ दे, चाललेले विधी आहेत हे पूर्ण होऊ देत. नाही म्हटले, विधी सुरू करण्या अगोदर त्यांनी यायला सांगितलंय. दिगंबर पंत विचार करतायत की एखाद्या अधिकारी सत्पुरुषांना अशा तऱ्हेचा निरोप दिलाय, याचा अर्थ काहीतरी भगवंताच्या मनात अजून काहीतरी वेगळं असेल. आणि म्हणून ते मंदिरामध्ये आलेत. हे जे सत्पुरुष आता 15 वर्ष घरातून बाहेर आहेत, भगवंताची भक्ती चाललेली आहे, दाढी वेळी वाढलेली आहे, भगवी वस्त्र परिधान केलेले आहेत, सगळं वेश पाहिला, आपल्या मुलाला ओळखलं नाही आहे. आणि नमस्कारासाठी वाकलेत. दिगंबर पंत दासोपंतांना नमस्कार करायला वाकलेत. दासोपंतांनी त्यांनाच उभं केलं आणि आपण होऊन त्यांना नमस्कार केला. हा दासो तुम्हाला नमस्कार करतोय. दिगंबर पंत पाहत राहिले. 15 वर्षापूर्वीचा आपला मुलगा. कोण म्हणाले? दासो, हा वेश, ही दुसरी तिसरी इच्छा कुणाची नाही, भगवान दत्तात्रेयांची इच्छा. अरे पण हा दिगंबर पंत सांगतायत की मग तू घरी चल. म्हणाला येईन, पण टेक नारायणगावचा असलेला जे सगळं घरदार जमीन जुमला वगैरे जे जे काही आहे हे सगळं लोकांना दान करून टाका आणि इथे या माझ्याबरोबर. त्यांच्या आज्ञेप्रमाणे नारायणगावची सगळी जमीन, सगळं जे जे काही होतं ती सगळी स्टेट दान करून टाकली आणि अंबेजोगाईला जाऊन स्थिरावले दासो दिगंबर. आणि अंबेजोगाईला त्यांनी आपल्या आयुष्याचा उर्वरित जो काळ होता हा काळ सुखासमाधानात घालवला. मुलगा भेटला. भगवान दत्तात्रेयांची कुटुंबावरती कृपा झाली. कुटुंबावरती कृपा झाली. कशामुळं कृपा झाली? भगवंताची अनन्य केलेल्या भक्तीमुळे. जो काही त्रास झाला हा त्रास हे पूर्व सुकृत आहे. एक लक्षात ठेवा, आपला जो जन्म मिळतो हा जन्म पूर्वीच्या जन्मात आपण जे काही बरं वाईट केलं असेल त्याचं फळ भोगण्यासाठी हा जन्म येतो. ह्या जन्मात जे काही बरं वाईट झालं असेल त्याचं जर फळ भोगायचं असेल तर मग पुढचा जन्म येतो. आणि म्हणून मधल्या काळात हे जे काही घडलं पण दत्तात्रेयांच्या कृपेनं पुढं सगळा आनंदी आनंद झाला. या सगळ्याचं एकमेव कारण एकनाथ महाराजांनी सांगितलं की बाबा नवरे काय करा, त्या भगवंताला शरण जा. अनन्य शरण रिघा, हरीला अनन्य शरण रिघा. मूळ पद्यामध्ये नाथ महाराजांनी हेच सांगितलं. वर्तशब्द अनन्य शरण रिघा, हरीला अनन्य शरण रिघा, हरीला अनन्य शरण रिघा. अनन्य
देही साधन करी मानव देही साधन करी मानव देही साधन करी एका जनार्दनी अनन्य शरण रिघा हरिला अनन्य शरण रिघा हरिला अनन्य शरण रिघा पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज